मंडळी, आज आपण दिवसभरामध्ये खरं तर घेरडी गटामध्ये जे काही विविध विकास कामं झाले त्याचा रिअलिटी चेक घेतोय आणि यामध्ये स्वर्गीय गणपत आबाच्या माध्यमातून होलार समाजासाठी सांगोला तालुक्यातील विविध गावामध्ये गावगाड्यात महत्वाचं सभागृह जे असतं ते सभागृह देण्याचं काम त्या ठिकाणी स्वर्गीय गणपत आबांनी केलेलं पहिलंच आहे. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये काही जी विकास कामं झाली आहेत तर ती कशा पद्धतीची झाली, कोणत्या पद्धतीची झाली ह्या गोष्टी खरं तर आपण माहिती या रिअलिटी चेक मध्ये घेतोय आणि अशाच पद्धतीनं आपण घेरडी गावातील जे काही होलार समाज बांधव आहेत यांच्याशी आपण या भागामध्ये झालेले काही विकास काम आहे ते जाणून घेणार आहेत. सर मंडळी, घेरडी गावातलं होलार वस्ती जी आहे त्या ठिकाणी या परिसरात आहे आणि हे जसं निखिलनं सांगितलं की हे समाज मंदिर होलार समाजासाठी बांधण्यात आलं आणि हे दिवंगत भाई गणपतराव देशमुखांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून हे बांधलेलं आहे. परंतु या समाज मंदिरात जसा काळ बदलतो तसं गरजा बदलतात. या समाज मंदिराचं ह्या सभागृहातलं जे काही POP जी किंवा सुशोभीकरण आहे तर ते काम सोमा आबा मोठे आणि त्यांच्यासोबतची पिंटू फुकळे असतील किंवा ग्रामपंचायतच्या बॉडीमधली बाकीची जी मंडळी आहेत त्यांनी काम केलेलं आहे. होलार समाजातली काही जुनी जाणते कार्यकर्ते मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घ्या वस्तुस्थिती नेमकी काय. दादा, आता हे कधी झाले साधारणतः काम? 2021 काम पूर्ण झाले. 2021 म्हणजे निवडणूक जेव्हा 2021 निवडणुका झाल्या आणि सत्ता आली ग्रामपंचायतला त्यावेळेस आम्ही पहिला प्रश्न मांडला की आमचं हे काम आहे. इथं पहिला आड होता, त्यात खड्डा होता एवढा 5 फूट. पूर्ण आपण बघू शकता मंडळी, POP वगैरे जे आहे सगळं पूर्ण दाखवा. हा, तालुक्यातलं पहिलं आहे POP असलेलं पहिलं आहे. बरं, हा, पुढं त्यामध्ये मग पहिले मागणी केली की आमचा हा प्रश्न आहे पहिला सुरुवातीला सोडा, कारण आम्ही याच्या अगोदर पण एक गेली 4-5 वर्ष हे मागणी करत होतो ग्रामपंचायतला हे देत होतो अर्ज वगैरे, पण त्याची काही दखल घेतली नाही. मग यांना प्रश्न सांगितला त्यांनी पहिल्या वर्षी आमच्या पिंटू दादा फुकळे आणि सोमा आबा मोठे यांना त्यांनी लगेच म्हणजे काम करून हे दुरुस्ती केली. खिडक्या हे पहिल्या खिडक्या ह्याच्या होत्या म्हणजे लाकडी होत्या, तुटल्या होत्या, पूर्ण तुटल्या होत्या. म्हणजे सगळं दरवाजा हे सगळं करून POP पहिला पंखा वगैरे बसवून लाईट फिटिंग करून चांगलं काम आमची मागणी केल्या त्यांनी ते पूर्ण केले. जे आता तुम्ही सांगितलं की ह्याच्यामध्ये जी कामं केली, आता खिडक्या सांगितल्या, तुम्ही POP सांगितलं, अजून हे फरशीज वगैरे काम हे फरशी पूर्ण फरशी सगळं म्हणजे टोटल ते सगळं सांगा. टोटल पूर्ण म्हणजे जेवढं काम आतमध्ये दिसतंय म्हणजे कलर काम असेल, हे पंख त्याने दिलेत, परत हे POP चे लाइटिंग वगैरे सगळं टोटल काम फरशी नवीन सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि मला वाटतं घेरटी गावात असं POPचं असं समाज मंदिर भाई गणपतराव देशमुख साहेबांनी प्रत्येक समाजाला समाज मंदिर दिलेत, पण त्यानंतर असं कुठलंच नाही, हे पहिलंच असेल की एवढं म्हणजे चांगलं सुशोभीकरण केलं आणि ते केलंय आबा मोठे आणि पिंटू दादा फुकळे यांनी. बरं, आता समोरापगडी येऊ आपण, कारण खूप छान पद्धतीने हे सगळं बनवलंय. आता हे सगळं झालं, परंतु याचा इथल्या समाज घटकांना सगळ्या मंडळींना कसा फायदा होतोय आणि पुढच्या अपेक्षा सांगा. अजून काय अपेक्षा त्याच्यामध्ये करणं गरजेचं? आता याचा फायदा सांगतो. लहान मुलं आमचे जे आहेत 4थी पासून 10वी पर्यंत संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत इथं अभ्यास करतात. एक फायदा झाला, पंखा आहे, डास नाही, मच्छर नाही, का नाही, त्यांना ते फायदा आहे. आणि दुसरं आता जे तुम्हाला राहिलेली जी कामं अजून आहेत ते करणारच आहेत. तरी काय अपेक्षित आहे आता अपेक्षा काय, इथं याच्या पुढं म्हणजे आपल्या पुढे जागा आहे तर तिथे एक आमच्या अपेक्षा पेविंग ब्लॉक करून द्यावं. पेविंग ब्लॉकची एक मागणी आहे आणि ते नक्कीच करणार. रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत? रस्ते गटार बंदिस्त गटार सुद्धा त्यांनी केले बरं का. पहिले मच्छरचा इतका त्रास व्हायचा, परत घाण असायची, कचरा कचराला आम्ही सांगायचं काढा घाण्या. पाण्याचं होलचं काय म्हणलं? पाण्याचं होल पण पाडून दिलं. आता मला सांगा, याचा फायदा अजून व्हावा तरुणांना, कारण सुशिक्षित मंडळी वाढलेली आहेत समाजामध्ये खूप. अजून काय अपेक्षा आहे तिथं, काय करा का भविष्यकालीन जर समजा निवडून दिलं ZP गटातून? आता एवढीच अपेक्षा की आपल्याला फक्त आता रस्त्याचं काम व्यवस्थित अजून एकदा झालं पाहिजे. की कधी झालं माहिती 10-15 वर्षाच्या पाठीमागे झालेली रस्त्याचं काम ब्लॉक टाकावं लागतात. आता आमचे दुसरे काय हे फक्त समाज मंदिर बसेल सर, आमची दुसरी अपेक्षा काय इथं म्हणजे याच्यावरती एक रूम बंदिस्त देऊन अभ्यासिका आणि वेगवेगळे जिम विद्यार्थ्यांसाठी आणि एक जिम आम्हाला एक अपेक्षा महत्वाची आहे. ते कारण महत्वाचं डॉक्टर अभ्यासाचं कारण इथून पुढे भविष्यात वाचनालय हो ही आपली अपेक्षा आहे आणि आबासाहेब ती करणारच. ही आम्हाला एवढीच अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न,
डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे विद्यमान आमदार आहेत तर त्यांचे इथे येणं जाणं असतं का? तुमचे काही प्रश्न त्यांच्या या रूपातनं काही मांडू शकता का, किंवा त्यांचं इथलं काय योगदान आहे ते त्याबद्दल बोला तुम्ही. नाही, त्यांच्याकडे बी आमच्या मागण्या 100% आम्ही मागणार की जे आमच्या नाही, अडचणी नाही, नाही, अजून हा हो 100% असते असते काय अडचण नाही. आम्ही स्वर्गीय गणपती जाऊन बाबांच्या नंतर आम्ही जाऊन बाबासाहेब देशमुख आमचे जे विद्यमान जे आमदार आहेत त्यांना आम्ही निवडून आल्यानंतर 4 वेळा जाऊन जे आमचे काम आहेत जाऊन आम्ही भेटून आलोय. काय मार्गी लावलेत कामं, काय राहिलेत, थोडं होत असतं करणार ते. काही काळात पूर्ण होतील. तर मंडळी इथल्या गिरडी गावातला जो होलार समाज आहे त्या समाजासाठी खूप चांगलं आणि सुशोभीकरण करण्यात आलेलं हे समाज मंदिर आहे. आणि भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्यात अशी अनेक समाज मंदिरं बांधली. आता या समाज मंदिराचं सुशोभीकरण सोमाबा मोठे आणि बाकीच्या मंडळींनी केलेलं आहे. आणखी विशेष ही समाज सर्व आहे ना, आबा दीपक आबाशिवाय हालत नव्हता बरं. आणि अजून सुद्धा हालत नाही. बरं. इच्छा आहे फक्त दीपक आबाने आमच्याशी संपर्क साधावा, बाकीचे पण पुढारी नको. आता तालुका विकास आघाडी झाल्यामुळे ही नेते मंडळी एकत्र आम्ही आज तुम्हाला सांगतो, आमच्या वडिलापासून ते अजून आम्ही दीपक आबाची माणसं आहे. बर. आमचे मोठे बंधू सुंदराप्पा शामराव गेजगे हे पहिल्यापासून मालकाचे माणूस स्वतः तिथं असायचे. बरं. पण आता ह्या काळात काय झालं, थोडं आबाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. स्वतःहून तेवढं आबाने आमच्याकडे यावं. आबाने फक्त आमची इच्छा आहे काय, आबाने स्वतः दीपक आबाने आम्ही दीपक आबा जरूर ये आबाने आमच्यासाठी यावं, आमची एवढी इच्छा आहे. फक्त आबा काय करतात, आम्ही बोलवलं का फक्त वहिनींना किंवा दादांना पाठवायची, ही नाही आमची इच्छा. फक्त तुम्ही आमच्या सुखादुखात सामील व्हा. कधीतरी येणं गरजेचं आहे. म्हणजे या- सुखादुखात या तुम्ही 5-10 वर्षात या 5-6 वर्षात आलेच नाही ते. ठीक आहे, समोर बघडू मंडळी. इथली परिस्थिती बघितली, इथल्या सगळ्या विकास कामांवर हा समाज घटक खुश आहे. याच्यामध्ये पिंटू बुकळे असतील, सोमाबा मोठे असतील, या सगळ्या मंडळींनी मोठं योगदान दिलेलं आहे. आणि अशाच पद्धतीनं विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनीही पुढच्या भविष्यकालीन विकासाच्या संदर्भात योगदान द्यावं असं इथल्या सगळ्या मंडळीचं म्हणणं आहे. आपण इथंच थांबूया. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.